महाराष्ट्रातील कल्याण रेल्वे स्थानकावर आरपीएफ हेड कॉन्स्टेबलच्या सतर्कतेमुळे आणि धैर्यामुळे कर्करोगग्रस्त एका वृद्ध प्रवाशाचे प्राण वाचले। ही थरारक घटना कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4-5 वर घडली असून स्थानकावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ती कैद झाली आहे। उत्तर प्रदेशातील झांसी येथील रहिवासी राजेंद्र शुक्ला वय वर्ष 60 हे कर्करोगाने ग्रस्त असून उपचारासाठी ठाण्यातील मेडिसिटी रुग्णालयात जात होते। ते पत्नी आणि मुलासोबत राजधानी एक्सप्रेसने प्रवास करत होते। कल्याण स्थानकावर उतरल्यावर एसी डब्यात ठेवलेले सामान घेण्यासाठी ते पुन्हा डब्यात गेले। त्याचवेळी राजधानी एक्सप्रेसने गती घेतली। घाईघाईत उतरताना राजेंद्र शुक्ला यांचा पाय घसरला आणि ते डबा व प्लॅटफॉर्मच्या मधोमध अडकले। त्यांनी फूटबोर्ड पकडून ठेवला होता आणि परिस्थिती अतिशय गंभीर बनली होती। ही घटना पाहताच ड्युटीवर तैनात असलेले आरपीएफ हेड कॉन्स्टेबल शरद घरटे यांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेत प्रवाशाला सुरक्षित बाहेर काढले। त्यांच्या सुज्ञतेमुळे आणि धाडसामुळे वृद्ध प्रवाशाचे प्राण वाचले। या साहसी आणि मानवतावादी कार्याबद्दल कल्याण आरपीएफ स्टेशनचे प्रभारी अधिकारी PR मीना यांनी हेड कॉन्स्टेबल शरद घरटे यांचे कौतुक केले। तसेच आरपीएफ मुंबई विभागाचे वरिष्ठ DSC ऋषी शुक्ला यांनीही शरद घरटे यांना सन्मानित करण्याची घोषणा केली आहे। याशिवाय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कल्याण आरपीएफ स्टेशनकडून हेड कॉन्स्टेबल शरद घरटे यांना 1001 रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे।